जय जिजाऊ। सर्वप्रथम आज ज्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी प्रत्यक्षपणे उभं राहून ज्या मातेनं या देशातील सर्व महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले आणि या देशातली पहिली शाळा, आशिया खंडातली पहिली शाळा मुलींसाठीची ज्या सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली, त्या सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यामध्ये अर्थात महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये या ठिकाणी प्रत्यक्षपणे येऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याची संधी आज या ठिकाणी मला उपलब्ध झाली। ज्या सावित्रीबाई फुलेंनी या देशामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणली, शेकडो वर्षापासून अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर सर्वप्रथम या समाजामधल्या महिला शिकल्या पाहिजे। ज्या समाजामधल्या महिला शिकतील, ज्या समाजातल्या महिला सुशिक्षित होतील, तो समाज झपाट्याने प्रगती करतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे। कारण आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीनं एखाद्या सिंहाचं सामर्थ्य हे त्याच्या दातामध्ये असतं, गरुडाचं सामर्थ्य हे त्याच्या पंखामध्ये असतं, कोकिळेचं सामर्थ्य हे तिच्या कंठामध्ये असतं, त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राच्या विकासाचं सामर्थ्य हे त्या राष्ट्रातल्या महिलांच्या शिक्षणामध्ये असतं। हे पहिल्यांदा या देशामध्ये जर कोणी जाणलं असेल तर ते सावित्रीबाई फुले यांनी लक्षात घेतलं। महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे टाकत असताना ज्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची ही प्रक्रिया सुरू केली, शाळा सुरू केली, तो काळ पाहता ज्या काळामध्ये महिलांना घराबाहेर पडणं सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट होती, अशा काळामध्ये महिलांना शिक्षणाच्या दारापर्यंत आणणं, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत खडतर आणि कठीण काम होतं, समाजाला मान्य न होणारं काम होतं। म्हणून समाजाच्या विरोधात जाऊन, प्रवाहाच्या विरोधात जाऊन, समाजातल्या अनेक अन्याय आणि अत्याचाराला सामोरं जात त्या सर्व गोष्टींना फेस करत या मुलींना शिक्षण देण्यासाठी मी तसूभरही कमी पडणार नाही या भूमिकेतनं सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये शिक्षणाची बीजे रोवली। अवघ्या 6 मुलीपासून सुरू केलेली ही पहिली शाळा ज्या महात्मा फुले वाड्यामध्ये त्यांनी सुरू केली, तो हाच वाडा, या वाड्यामध्ये ज्या माऊलीनं अगदी बोटावर मोजणे एवढ्या मुलींना सोबत घेऊन शिक्षणाची क्रांती घडवून आणली। आज त्याच देशामधल्या मुली भारतातल्या अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी प्रगती करताना आपण पाहतो आहोत। या देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत आमची महिला जाऊन पोहोचू शकते, या देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत आमची महिला जाऊन पोहोचू शकते, सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावरती आमच्या मुली जाऊन पोहोचू शकतात। ही क्रांती आणि या सगळ्या क्रांतीचं खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं असं मला वाटतं। आणि म्हणून आज मी स्वतःला खऱ्या अर्थानं भाग्यवान समजतो की या निमित्तानं आज ज्या भूमीमध्ये या मुलींना शिक्षणाची सुरुवात केली त्या भूमीमध्ये येऊन सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना अभिवादन करण्याची संधी मला या ठिकाणी आजच्या निमित्तानं उपलब्ध झाली। मराठा सेवा संघाचे आमचे युगनायक पुरुषोत्तम खडेकर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही पुण्यामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहोत। उद्याच हा अमृत महोत्सव या ठिकाणी पुणे शहरामध्ये होतोय आणि खऱ्या अर्थानं फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार ज्या मराठा सेवा संघानं आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये रुजवला, तो विचार आज संबंध देशभरामध्ये जाऊन पोहोचतो आहे। तो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब यांच्या माध्यमातून जाऊन पोहोचतो आहे। आणि या निमित्तानं आमचे सोपानमामा क्षीरसागर साहेब, आमचे आदरणीय प्राध्यापक भोपाळे सर आणि आमचे आदरणीय कपिलजी पिचेवार सर, ही सर्वजण या ठिकाणी आमच्या महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये आज या ठिकाणी येऊन महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो। सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलो। पुन्हा एकदा ज्या माऊलीनं या देशामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणली त्या माऊलींना नतमस्तक होतो, विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय जिजाऊ।